या सरकार जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात, कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या 8 दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या 8 दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ, परंतु ओबीसीला धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे। आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे, कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजाने विश्वास ठेवला। वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं। म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसींच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय। जो 3ऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसीसाठी घातक आहे। मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्णची पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींचं 56,000च्या जागा राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही। त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका, येणाऱ्या काळात तोंड लपवू नका, कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज कळतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज कळत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे। उद्यापासून आज आपण या GR ची आम्ही पायदळी तुडवलाय फाडून, परंतु उद्यापासून हा GR जाळण्याचं काम करायचंय। हा GR ओबीसीला मान्य नाही, ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही आणि जर तुम्ही अशी GR काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असेल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज, वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज याला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण देता येते। गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागतोय, त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा माजुरडा असणारा मराठा समाज याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता। सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो, फक्त तुम्ही या 3 पैकी सारथीला न्याय देण्याचं काम करता। आणि आता जर तुम्ही मागच्या एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसून 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं आणि त्यातून ओबीसीचं आरक्षण कुठेतरी थोडंफार राहिलं होतं, परंतु आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे। हे कदापि ओबीसी सहन करणार नाही। आजपर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं, आजपर्यंत तुम्हाला आम्ही सत्तेत पाठवलं, परंतु येणाऱ्या काळात मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील। 12% मराठा समाजाला तुम्ही दबत असाल तर 54% ओबीसी काय आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते मुंबईत येऊन जर झुंडशाही करत असतील, आम्ही सुद्धा मुंबईत येऊन झुंडशाही निर्माण करू आणि सरकारला पळो की सळो करू आणि येणाऱ्या काळात या राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। बबनराव तायवाडे यांनी GR आणखी वाचला नसेल, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत, मतभेद वगैरे काही नाहीत, सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा मोठा होणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशानं। आणि खरं तर मी म्हणतोय ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब तर राजीनामा द्यायला कधीही तयार आहेत, परंतु माझी आता पंकजाताई असतील, अतुलजी सावे असतील, धनगर समाजाचे जेवढे मंत्री असतील यांना जर लाजा वाटत असतील ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला तर यांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांनी राजीनामे देऊन या राज्य सरकारच्या बाहेर पडावं आणि ओबीसीला न्याय देण्याचं काम करावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला होता। आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं। आम्ही तर उतरलेच आहोत, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत, आमचं आम्ही काम करू, पण मंत्र्यांनी तोंड लपवले तर आपले सुद्धा आपल्या लोकांना सुद्धा ओबीसी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकार झुंडीला बळी पडतंय, राज्य सरकार मुंबईत घुसू देणार नाही आणि उच्च न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा या जातीवादी लोकांना मुंबईमध्ये घुसून देण्याचं काम केलं, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा आमच्या ओबीसीला घुसण्यासाठी मज्जाव केला जातो। याचा आम्ही निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आता ताकद निर्माण करून झुंडशाहीनं कुणाची परवानगी न घेता येणाऱ्या काळात कुणाच्या दबावाला बळी न पडता आपल्यावर काय कारवाया होत्यात याची तमा न बाळगता जशास तसं उत्तर द्यायची वेळ आली आणि आम्ही ते देणार आहोत। व्हिडिओ मध्ये हसताना दिसत आहे, पण घुसू दिलं नाही तुम्हाला म्हणून हसताय, ते व्हिडिओ मध्ये तुमच्या बाईट मध्ये दिसून येत आहे।
काही असते निर्लज्ज काही लोक असू शकते, जातीवादी असतील असू दिलं नाही म्हणून आणि ते मराठा समाजाचे असतील, त्यांना मजा वाटाली असेल, परंतु आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही आता जशास तसं उत्तर देऊ आणि हा GR ला आम्ही न्यायालयात सुद्धा उत्तर देऊ आणि जे रस्त्यावर सुद्धा उत्तर देऊ आणि हा GR आम्ही तुम्ही गुलाल वजावा, पण त्या तो गुलालाचं तुमचं आम्ही माती करण्याचं काम लवकरच करू, हे सुद्धा त्यांनी हसणाराला मी सांगू शकतो.